हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? माझ्या ब्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तुम्ही एक सिनेमा पाहिला का तो मेरी कॉम यांच्या जीवनावरती आधारित होते. जे मेरी कॉम आपले सुप्रसिद्ध बॉक्सर होते, भारताचं प्रतिनिधित्व करतं आणि फॉर्मर राज्यसभेचे सांसद सुद्धा होते. त्यांनी नाही का काल परवा त्यांची मुलाखत झाली होती इंडिया टीव्हीला आपकी अदालतवर. तुम्ही त्या सिनेमामध्ये पाहिलं असेल बघा की त्याच्यामध्ये मेरी कॉम आणि त्यांचा नवरा जे आहे के ओर्ली कॉम यांची मुलाखत दाखवली त्यांनी त्यांनी स्वतः सांगितलं होतं मेरी कॉमने की माझ्या करिअरच्या जडणघडणमध्ये तिच्या नवऱ्याचा खूप हात आहे. म्हणजे मेरी कॉम आणि के ओर्ले कॉम हे दोघांपासून 3 मुलं आहेत त्यांना, 3. आणि तुम्हाला माहिती आहे की मेरी कॉम यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांना ट्रेनिंगला वगैरे जावं लागायचं, टुर्नामेंटची तयारी करावी लागायची, आशिया स्पर्धा किंवा ऑलिम्पिक किंवा ऑलिम्पियाड किंवा अजून ज्या इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा होत होत्या त्यावेळेस त्यांना घरापासून म्हणजे 15-15 दिवस, महिना खूप 6-6 महिने खूप दिवस बाहेर राहावं लागत होतं. तर त्यावेळेस तो के ओर्लिकॉम जे आहेत त्यांचा नवरा, हजबंड, मिस्टर, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मुलाची काळजी घ्यायची. परत त्यांनी स्वतःचं लाईफ सॅक्रिफाईस केलं. म्हणजे ज्यावेळेस त्यांचं पीक करिअर होतं त्यांनी ते पीक करिअर सोडून त्यांनी मेरी कॉमला त्यांचं करिअर घडवण्यासाठी मदत केली. आणि हे त्यांनी तिच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा नमूद केलंय. आता काल परवा आपकी अदालतमध्ये तिने त्यांच्यावरती अलिगेशन्स लावले की एक अनसक्सेसफुल मॅन होता, तो त्यांनी कमावलेल्या पैशावरतीच जगलेला होता आणि काही केलं नाही लाईफमध्ये, असे एवढे अलिगेशन्स लावले. आणि काय अफेअर वगैरे आहे किंवा असं बरेचशा म्हणजे खालच्या भाषेमध्ये जाऊन आरोप केलेले. बघा मित्रांनो, याच्यावरून आपल्याला काय समजते बघा, तर लाईफ जी आहे की नाही, लाईफ की म्हणजे लाईफ कशी आहे बघा की जोपर्यंत तुमच्यावरती दुसऱ्यांचं काहीतरी काम होत आहे किंवा तुमच्यामुळं ते लोक स्टँड होत आहे, तोपर्यंत तुम्हाला ते मदत करतील किंवा तुमच्यासोबत राहतील. आणि एकदा त्यांची मतलब निघलं, त्यांचं काम निघलं, ते तुम्हाला सोडून देतील. म्हणून मी कालच्या ब्लॉकमध्ये एक म्हणलं होतं तुम्हाला की परमेश्वरने आपल्याला एक फळाची टोकरी दिली. त्या टोकरीमध्ये खूप सारे वेगवेगळ्या कलरची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या चवीची, वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. मग ते फळं जे आहेत ना, ते आपण एका दिवसामध्ये विकायचे आहेत की आठवड्यामध्ये विकायचे आहेत की एका वर्षामध्ये विकायचे आहेत का 10 वर्षामध्ये विकायचे का अख्ख्या जीवन लाईफ पूर्ण विकायचे आहेत, हे आपण ठरवायचं आहे. सो यू डोंट मेक रिड्यूस युअर क्वालिटी थ्रू आउट द लाईफ वेन यू आर अ कंपॅनियन विथ समवन. तुम्ही एखाद्यासोबत जर सोबती असाल किंवा पार्टनर असाल तर त्यावेळेस ना तुमच्यासोबत जे असणारे जे काही गुन्स आहेत, क्वालिटी आहेत, त्या सहजासहजी लगेच संपू देऊ नका, थांबू देऊ नका. त्या डे बाय डे इम्प्रूव्ह झाल्या पाहिजे. तुमच्यामध्ये जे स्किल असतात किंवा तुम्हाला जी दैवी शक्ती दिलेली आहे, त्या दैवी शक्तीच्या सहाय्याने ना तुमच्याकडे असणारे जे काही गुण असतात किंवा असे कौशल्य असतात, स्किल्स असतात, ते तुम्हाला जीवन जगण्यासाठी अतिशय म्हणजे हेल्पिंग असतात, मदत करणारे असतात. तर हे बघा, आयुष्यामध्ये सगळे मतलबी लोकच पेरलेले आहेत. त्यांचं काम आहे तोपर्यंत तुम्हाला ते गोड बोलतील, तुमची मदत घेतील आणि एकदा त्यांचं काम निघालं की ते तुम्हाला सोडून देतील परत वाऱ्यावरती. आणि तेच लोक पुन्हा समाजामध्ये येऊन तुमच्या विरुद्ध अपप्रचार करतील, तुमचा अपमान करतील आणि तुम्हाला घालून पडून बोलतील. सो वेळ येण्या अगोदरच आपण सावध राहायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की शक्यतो आपण एकतर पहिली गोष्ट कोणतं वाईट करायचं नाही, कोणाचं वाईट बोलणं घ्यायचं नाही किंवा कोणाचाही अपमान सहन करायचा नाही. सो आपण स्वतःचं लाईफ हे स्वतः कन्स्ट्रक्ट करायला लागेल, डिझायर करायला लागेल. तर हे असं आहे बघा, हा छोटासा विषय मला तुम्हाला बोलू वाटला कारण मेरी कॉम यांच्या कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला मिळते. आता त्यांचा नेक्स्ट जो सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये काय दाखवतील हे थोडं विचाराधीनच आहे. कारण मेरी कॉम ह्या प्रोफेशनल बॉक्सर आहेत आपल्या देशाचं, त्यांचं खूप नाव आहे. ही एक कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला सांगावं म्हटलं. तुम्ही माहित असेल, तुम्ही बघत असाल, तुम्हाला काय वाटते तुम्ही विचार करा. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.